सो वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. तर मी आली आहे माझ्या मामाच्या गावाला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यात शेलापूर एक ग्रामीण भाग येतो. सो मी तिथं आली आहे. सासरी 3 दिवस होते. सासरचे दिवस खूप छान गेले आहे. सो माहेरी माझं जवळ आहे. म्हटलं चला सगळ्यांची भेट घेऊया. आणि मामाचं गाव म्हटलं तर बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. सो चला माझ्या मामाचं घर कसं आहे आणि गाव कसं आहे ते बघ. गाव म्हटलं तर ग्रामीण भाग आहे, सगळं मोकळं वातावरण. सो तुम्हाला आधी मामा दाखवते, मामी आणि मामांचं घर आणि आजूबाजूचा एरिया. खूप फ्रेश वातावरण आहे, मोकळं आहे, खूप बरं वाटत आहे. सो ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग काढला नाही, खूप थकले होते. सो चला बघूया मामाचं गाव. ओके सी, हे माझे मामा आहेत बघा, इथं बसलेले आहेत. ओके सी, बघा किती छान मोकळं वातावरण आहे. मागे तुम्हाला दिसतच आहे बघा, ती जी पाठी दिसते ना ती सर्व शेती आहे. ती सर्व पाठीमागे शेती आहे. ओके सो हा आहे माझा भावाचा मुलगा. चला तुम्हाला बाकीची मंडळी दाखवते. आणि हो, ही एक फॅमिली आहे. अजून माझ्या 3 फॅमिली आहेत इथे राहायला. आपण त्यांनाही भेटायला जाऊया. पण आधी चला मामाचं घर बघूया कसं आहे. ठीक आहे. सी, हे आहे माझ्या मामाचं घर. हे आहेत माझ्या मामी. सो माझ्या मामींना आहेत 2 मुलं 2 मुली. आता ही लहानी आहे, मोठीचं लग्न झालेलं आहे. हिचं नाव पूजा आहे. ओके, ह्या माझ्या मामीच्या आई आहेत. सो बघा. आणि हो, जेव्हा आता मागे जे वादळ झालं तर तुम्ही बघत आहात वरती चीर पडलेली आहे. सो याच्यावरती जे टीन होते ते टीन पूर्णच्या पूर्ण उडून दुसऱ्यांच्या घरावर, ते कुठं गेले काय गेले काहीच आयडिया नाही. पूर्ण टीन उडून गेले होते. काही नवीन विकत आणून टाकले. खूप इथं हानी झाली, खूप नुकसान झालं. आम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करून येत होतो तेव्हा आम्ही बघितलं शेतांमध्ये झाडं पडलेले, रस्त्याने सगळ्या खांबांच्या तारा पडलेल्या. सो आज खूप दिवसानंतर नळ आले आणि लाईटही नव्हती या गावामध्ये. खूप भयंकर वातावरण होतं बघा. हे मागचं जे होतं ना, हे खूप छान बांधलेलं होतं घर. माहिती, आम्ही या घरामध्ये मागे जेवून गेलो. इथं झोपायचे बसायचे सर्व. या घराचा बघा काय हाल झाला, तुम्हाला दाखवते. एकंदरीत वातावरण खूप मोकळं आहे. वादळ वारं येऊन गेलं. सो प्रत्येकजण आपापलं घर रिपेअर करत आहे. मी जेव्हा आले तेव्हा बघितलं खूप जणांचे घरं उडून, म्हणजे छप्पर उडून गेलेलं आहे, टीन उडून गेलेले आहेत. ज्यांच्या स्लॅबचे आहेत त्यांचेच आहेत. बट असे जे आहेत हे घरकुल योजनेमधलं घर आहे बघा, तुम्ही बघत आहात. पण तरी त्याच्यावरचे टीन उडून गेले. म्हणजे तुम्ही समजू शकता की वातावरण किती खराब होतं. जीवितहानी झाली नाही एवढं तरी बरं, कारण ही लोकं घरामध्येच होती. माझी मामी स्वतः सांगेल तेव्हा काय झालं होतं. मामी, वारा आलते तेव्हा कुठे गेल्या होत्या? घरात होत्या. म्हणजे काय करत होता तुम्ही? आलं होतं तेव्हा वादळ आलं होतं तेव्हा मी चुल्याजवळ बसलेली होती, जेवण बनवत होती. आणि लगेच आलं ते, घरात पळाली, दरवाजे लावून घेतले आणि सज्जा खाली लोपली. सज्जा म्हणजे आपलं जे लेंटर केलेलं असते छोटस, त्याच्या खाली तुम्ही होत्या या घरामध्ये? या घरामध्ये. ओके. पूर्ण घरात जेवण बिवण सगळं भिजून गेलं. 1-1.5 तास चाललं ते. ओके. आणि जेव्हा ते छप्पर उडून गेलं, टीन जेवढे होते, किती टीन होते वरती? 8 टीन होते, 14 फुटी. अरे बापरे. पूर्ण उडून गेले. 3 वाजे लोक पत्र थांबले. रात्रीचे 3? रात्रीचे 3 वाजेपर्यंत यांनी टीन शोधले. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की वातावरण किती भयंकर होतं. किती टीन सापडलेत? 4 टीन सापडले. ओके. 4 गायब आहे. नवीन विकत आणले. ओके. 4 टीन गेलेत. 4 टीन सापडले, बाकी विकत आणले. म्हणजे तुम्ही समजू शकता किती भयंकर हानी झाली. आणि लाईट कधी आली? लाईट 4 दिवसापासून बंद होती. कालच लाईट आली. अरे बापरे. आणि पाणी पण 15 दिवसापासून बंद होतं, तर आजच पाणी आलं. किती भयंकर कंडिशन आहे ग्रामीण भागातली. आणि हो, जिथून माझं माहेर आहे मलकापूर, ते तालुक्याचं शहर आहे. अजून तिथं लाईट नाही. आम्ही दुपारी तिथं थंड पाणी शोधायला गेलो. आम्हाला थंड पाणी बिस्लेरीचं सुद्धा भेटलं नाही. खूप मोठे मोठे तिथं शॉप आहेत कपड्यांचे, ते सुद्धा अंधार होता त्या शॉपमध्ये. तुम्ही विचार करू शकता 4 दिवसामध्ये किती नुकसान झालं, किती हानी झाली. पण जीवितहानी झाली नाही एवढं मात्र नक्की आहे. सो माझ्या अजून काही फॅमिलीज आहे, आपण त्यांनाही भेटूया. चला 2 फॅमिलीजला भेटायला जाऊया. ओके. ओके, तर मी निघाले आहे माझ्या 2 फॅमिलीजकडे.
सो तिथं माझी मोठी मावशी असते आणि माझी लहानी मावशी असते. ओके, सो आपण त्यांच्याकडे जाऊया. सो थोड्या अंतरावरती काही घरावरती टिनाचे कामं सुरू आहेत, ते तुम्हाला दाखवते. कारण त्याही घरावरचे पूर्णचे पूर्ण टीन निळून गेले. सो त्यांनी आता काही विकत आणले आणि ते तयार करत आहे, ते तुम्हाला दाखवते. ओके, मजेत आहे. डेंजर परिस्थिती, लग्न सुद्धा. सो बघा कसं हाल सुरू आहेत, लोकांचे घरं रिपेअर करत आहेत, छप्पर उडून गेले. चला, मी आली आहे माझ्या 2 फॅमिलीजच्या इथं. हे बघा, हे माझ्या 2 फॅमिलीजची घरं आहेत. हे आहेत माझ्या 2 फॅमिलीजची घरं. हे बघा, ही आहे माझी सगळ्यात मोठी मावशी. उडून बस. हो, मग काय झालं? हे बघा, ही आहेत अशी घरं. सो मग ह्या माझ्या वहिनी आहेत. ह्या वहिनी टेलरिंगचं काम करतात. व्हिडिओ काढणं सुद्धा मग सो एकंदरीत ग्रामीण भागामधला लाईफ खूप वेगळी असते, खूप मस्त असते. आणि हो, ह्या माझ्या वहिनी आहेत, ह्या आशा वर्कर आहेत. माहिती आहे, आशा वर्कर तो डिनर कर, आशा वर्कर तो डिनर कर. सो मस्करीचा टॉपिक नाही, खरंच ह्या आशा वर्कर आहेत आणि ह्या सोशल वर्क करतात. आशा वर्कर तर माहिती आहे घरपर्यंत पोहोचतात. कारण जे नर्सचं काम असते ते अर्ध्याहून जास्त आशा वर्कर करतात. कारण माझं NM झालेलं आहे, मला माहिती आहे. सो खरंच खूप प्राऊड फील होते. तर ह्या माझ्या 2 नंबरच्या वहिनी आहेत. मोठ्या वहिनी आपण नंतर बघूया, ठीक आहे. मंडळी, ही झाली माझी दुसरी फॅमिली. आता माझी तिसरी, म्हणजे याच मावशीच्या मोठ्या मुलाचं घर बघूया आपण. चला. सो यांचं घर पक्का बांधलेलं आहे, त्या साईडला आहे. बट हे छोटंसं घर आहे. जेव्हा हे आधी शिफ्टिंग केलं होतं, ह्या आमच्या सगळ्यात मोठ्या वहिनी आहेत, ह्या बघा. आणि हो, यांचे मिस्टर सरपंच आहेत बरं का, ह्या सरपंच बाई. सो यांना 2 मुलं आहेत, मला 2 भाची आहेत, खूप मोठे मोठे आहेत. आता माझा भाऊ घरी नाही आहे, तो बाहेर गेलाय. ह्या इथं स्वयंपाक करायला बसल्यात, नाहीतर यांचं घर त्या साईडला आहे, मस्त बांधलेलं आहे. ते पण आपण बघूया, माझ्या भावालाही भेटूया, ठीक आहे. सो आधी आपण मोठा, कारण बहिणीचा मान मोठा असतो. ती माझी लहानी बहिणी, ही माझी सगळ्यात मोठी बहिणी, अजून एक वहिनी आहे. सो ते घर तिकडे, आपण तिकडेही जाऊया, ठीक आहे. चला भेटू बाकीच्या मेंबरला. हे आहे माझ्या मोठ्या भावाचं घर, जो सरपंच आहे तो. चला बघूया. सो त्यांनी आता हे घर बांधायला सुरुवात केली आहे. हा बघा, हा आहे माझा भातचा. हा आहे माझा भातचा. सो घर बांधणं सुरू आहे. हे हळूहळू काम करतायत बिचारे, ठीक आहे. आपण वरती जाऊया, कारण पूर्ण फॅमिली मेंबर वरती गेलेले आहेत. चल. ह्या माझ्या बहिणी निंबू पाणी बनवते आमच्यासाठी. इथून बघा किती छान निसर्ग दिसतो, सिनेरी एकदम मस्त. एकदम फ्रेश वातावरण आहे गावाकडचं. खरंच सांगते, एकदम मोकळं वाटत आहे. आणि हो, तो बघा तिकडे माझा भाऊ. हा बघा, हा अजून एक माझा भाऊ आहे. हा काम करत आहे बघा, तिथं टिनं ठेवायचं, मदत करत आहे बघा.
सो ते बाजूला छप्पर उडले शेजारच्यांचं, तो त्यांना मदत करत आहे. माझ्या बहिणीने निंबू पाणी केलंय. कसं केलं मी बघते आता. द्या. इतकं गोड केलं आणि बर्फ त्याच्या घरात फ्रीज असूनही बर्फ दिसत नाही बघा. काही बर्फ नाही ठेवत. बर्फ नाही आणि पाणी नाही ठेवल्या बाईनं. असं नंद्यावरती कोणी हे काढते घरात. चला माझा भाऊ दाखवते तुम्हाला. गप्पा बसा. हा बघा, हा आहे माझा मोठा भाऊ. कुठे गेला? हा बघा भाऊ, इकडे बघ. अरे हे पुढे लक्ष सगळे मुलं हा आहे आमचा सगळ्यामध्ये मोठा भाऊ. म्हणजे माझ्या आईला 5 बहिणी आहेत, माझी आई पकडून 1 भाऊ आहे. सो बहिणीमध्ये सगळ्यात मोठी सून जी आली ती ह्यानी आणली. हा सगळ्यात मोठा आहे आणि गावचा सरपंच आहे बघा. गावचा सरपंच वाटतो का तुम्हाला? हे कामं सुरू आहे सरपंचाचे बघा. घरी असलं की असे कामं करावं लागतं सरपंचाला. मग सरपंच बघ काय म्हणता. सरपंच नुसतं हसता गालातला गालात काही बोलत नाही. मोकळं वातावरण आहे. इथं शेतं सुद्धा दिसतात दुरून दुरून. तुम्हाला दाखवते ते बघा. त्या भागामध्ये शेती दिसते पूर्ण. इकडे बघा पूर्ण असं मोकळं आहे. कुठं हाईट नाही, कुठं बिल्डिंग्स नाही, दमट वातावरण नाही, पूर्ण फ्रेश एअर आहे. खरंच सांगते इतकं बरं वाटते. 2 दिवस माझे 5 दिवस कसे गावाकडे गेले कळलं नाही. 3 दिवस गेले, 2 दिवस बाकी. ते 2 दिवस मी त्या ग्रामीण भागात काढणार आहे आणि त्याचे पूर्ण ब्लॉग मी काढणार आहे. सो नक्की तुम्ही पूर्ण ब्लॉग बघाल. की अजून एका